पी एज्युकेशन ह्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज हा दिनदर्शिकेचा व्हिडिओ नंबर 5 आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे। जो काही आपण प्रश्न पाठीमागे घेतला होता त्या प्रश्नाचा पुढचा प्रश्न आपल्याला कंटिन्यू करायचा आहे। प्रश्न कसा आहे पहा। प्रश्न आहे आपल्याला 10 मे 2001 वार दिले शनिवार, नंतर 16 मे 2005 कुठला वार आहे काढायचंय। मग काढताना करायचं काय पहा। एक तर काय करायचं, दोघांची वजाबाकी करून घ्यायची, बाकी उरतात 6। नंतर काय, ह्या दोघांची वजाबाकी केल्यावर बाकी उरतात 4 आणि हे मे सेम महिना आहे म्हणून कॅन्सल करून घेतला आपण। आणि ह्या दोघांमध्ये एक लीप वर्ष येतो, तो कुठला 2004 हा एक लीप वर्ष येतो। मग करायचं काय, 6 4 आणि हा एक वर्ष, म्हणजे अशा सगळ्यांची बेरीज करायची। ती बेरीज किती येणार, 11 येणार। मग ह्या 11ला काय करायचं आपल्याला, 7 ने भागायचं। भागूया 7 ने। का बरं 7 ने भागायचं, एका हप्त्यामध्ये किती दिवस असतात, 7 दिवस असतात। भागूया आपण त्याला कितीने, 7 ने भागूया। 7 1 7, 11 - 7 केले उरले 4। मग करायचं काय, 4 वार पुढे जायचं। 4 वार जर आपण पुढे गेलो तर उत्तर येणार शुक्रवार, हे आपलं आन्सर आहे। लगेच थोड्या वेळात आपण दुसरा प्रश्न घेऊ। पहा पुढचा प्रश्न काय आहे आपला। 10 मार्च 2001 वार दिले शनिवार, 15 मे 2001 वार कुठला आहे काढायचा आहे। आता मार्च महिन्यामधले किती तारीख पर्यंत दिले, 10 तारीख पर्यंत। मार्च मध्ये टोटल दिवस किती असतात, 30 असतात। 30 - 10 केल्यावर किती येतात, 21 येतात। एप्रिल मध्ये किती दिवस, 30 दिवस। मे चे किती दिवस, फक्त 15 मे पर्यंत, म्हणजे 15 दिवस। आता हे सगळ्यांची करायची बेरीज जर केली तर 66 येतं आणि या 66 ला भागिले 7 करायचे। आता 7 × 9 = 63 येतात, म्हणजे 66 मधून 63 गेले, बाकी उरतात 3 वार पुढे जायचं। 3 वार जर आपण पुढे गेलो तर मंगळवार हे आपला आन्सर आहे। पुढचा प्रश्न लगेच पहा। 28वा प्रश्न आहे। 20 जुलै 2003 वार दिले मंगळवार, 25 ऑगस्ट 2003 कुठला वार आहे काढायचंय। मग आता करायचं काय, जुलै महिना सांगितले, जुलैमध्ये टोटल दिवस किती असतात, 31। त्यामधून हे 20 दिवस मायनस करून घेतल्यावर किती आले, 11 दिवस। आणि नंतर ऑगस्टचे किती तारखेपर्यंत दिले, 25, म्हणजे 25 दिवस घ्यायचे। दोघांची बेरीज किती येते, 36 आणि ह्या 36 ला काय करायचं, 7 ने भागायचं। भागूया 7 × 5 = 35, उरले किती, वजाबाकी केल्यावर 1, म्हणजे काय करायचं, एक वार पुढे जायचं। एक वार जर आपण पुढे गेलो तर कुणाच्या पुढे, मंगळवारच्या पुढे। एक वार पुढे गेल्यावर बुधवार हे आपला आन्सर। पुढचा प्रश्न लगेच थोड्या वेळात पहा। प्रश्न 29वा काय आहे। 5 सप्टेंबर 2005 वार दिले बुधवार, 20 ऑक्टोबर 2005 वार कुठला आहे काढायचा। मग सप्टेंबरचे किती दिवस, 5 दिवस, म्हणजे काय टोटल किती दिवस असतात, 30 दिवस। त्याच्यातून हे 5 दिवस मायनस करायचे, किती येतात, 25 येतात। नंतर ऑक्टोबरचे किती पर्यंत, 20 तारखेपर्यंत, म्हणजे हे दोघांची हे 20 घ्यायचे आणि 25 आणि 20 हे दोघांची बेरीज केल्यावर येतात 45। मग ह्या 45 ला काय करायचं आहे आपल्याला, ह्याला 7 ने भागायचं। भागूया 7 ने 45 ला। आता 7 × 5 = 35, 7 × 5 = 35, 7 सखम 42, 7 सखम आले 42। मग 7 सखम 42 आले, 45 मधून 42 गेली, उरले 3। मग करायचं काय, 3 वार पुढे जायचं। 3 वार कोणाच्या पुढे जायचे रे बाबा, या बुधवारच्या पुढे 3 वार जायचे। जाऊया चला, मग शनिवार उत्तर येईल आपलं 3 वार पुढे गेल्यानंतर। मग आता थोडा पुढचा प्रश्न लगेच थोड्या वेळात घेऊ। पहा आपला 30वा प्रश्न काय आहे। 16 ऑक्टोबर 2010 रोजी राहुलचा 6वा वाढदिवस असून तो दिवस शनिवार आहे। कुठला दिवस आहे तो, शनिवार आहे। तर राहुलचा जन्म कोणत्या दिवशी झाला, मग काढायचा आहे आपल्याला। किती तारखेला दिले, 16 ऑक्टोबर 2010 ला। आता त्याच्यामध्ये कितवा, 6वा वाढदिवस कोणत्या वारी आहे, शनिवारी, म्हणून 6वा आहे, म्हणून तिथे काय करायचं, मायनस करून घ्यायचे। 2 किती येतील मग, 2010 मधून 6 वजा केल्यावर 2004 येतील। आणि ह्या 6 ते 10 ह्याच्यामध्ये लीप वर्ष येतो। कुठला लीप वर्ष येतो, 2008 हा एक लीप वर्ष येतो। आणि हे 6 आणि हे एक लीप वर्ष, 6 ने किती होतात, 7 होतात। मग करायचं काय, 7 वार मागे जायचं। 7 वार जर आपण मागे गेलो तर